तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे चौकोन, तर त्याच्यातलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आपण या व्हिडिओपासून सुरू करतो. तर त्याच्यातले 1 ते 5 हे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या आधी जे सराव संच 5.1 पासून ते 5.5 पर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही सराव संच, संकीर्ण प्रश्नसंग्रह मधले सगळे प्रश्नसंच एकत्रित प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सगळे बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 त्याच्यातले पहिले 5 प्रश्न जे आहेत मुख्य, तर ते आपण बघूया. आता पहिला प्रश्न बघा. पहिल्या प्रश्नामध्ये खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते? आता असा चौकोन की ज्याच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या कशा आहेत? एकरूप आहेत. म्हणजे समजा आपण एखादा चौकोन घेतला असा, तर इथे मी एक आकृती इथे काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा असा एक चौकोन घेतला आपण. या चौकोनामध्ये समजा त्याच्या लगतच्या बाजू म्हणजे ही बाजू, सॉरी जस्ट इथे समजा ही बाजू त्याला लागून असणारी ही बाजू एकरूप आहे, त्याला लागून असणारी ही बाजू एकरूप, त्याला लागून असणारी ही बाजू एकरूप आणि ही एकरूप. म्हणजे एकूणच त्याच्या चारही बाजू काय झाल्या? एकमेकाला एकरूप झाल्या. आणि ज्याच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला आपण काय म्हणतो? समभुज चौकोन. लगतच्या सगळ्या म्हणजे सर्व बाजू एकरूप येणं, म्हणजे समभुज चौकोन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? समभुज चौकोन. ओके. तर डी पर्याय त्याच्यामध्ये बरोबर असणार आहे, समभुज चौकोन. तर हा योग्य पर्याय तुम्ही तिथे निवडायचा. आता योग्य पर्याय निवडा मधला दुसरा प्रश्न. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची परिमिती काढा. आता चौरसाच्या कर्णाची लांबी दिली आहे, तुम्ही पायथागोरस वगैरे वापरून थोडासा वेळ लागेल. हा योग्य पर्याय निवडा मधला प्रश्न आहे. तर अशा वेळी तुम्हाला एक सूत्र मी सांगेन जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणजे बघा, चौरसाची बाजू बरोबर कशी काढायची चौरसाची बाजू? त्यासाठी हे सूत्र वापरायचं. 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. हे सूत्र इथं वापरायचं. मग हे सूत्र वापरताना 1/वर्गमुळात 2 कर्ण किती दिलेला आहे? कर्णाची लांबी किती आहे म्हणून सांगितलं? 12 वर्गमुळात 2. तर ही किंमत इथे ठेवायची, कर्णाची लांबी. मग आता याच्यानंतर इथे काय होईल? वर्गमुळात 2 हे छेदात आहेत आणि एक अंशात आहेत. त्या छेदातले आणि अंशातले एकमेकाला कॅन्सल होतील आणि फक्त काय राहतील? 1 गुणिले 12 म्हणजे 12 एक्के 12 सेंटीमीटर. ही झाली चौरसाची बाजू. पण आपल्याला परिमिती विचारली, म्हणजे ते सूत्र वापरूया. चौरसाची परिमिती बरोबर, त्यासाठी बाजू आपल्याला काढावीच लागेल, म्हणजे 4 गुणिले बाजू. तर 4 गुणिले बाजू किती दिलेली आहे? 12. 12 गुणिले 4 किती येणार? तर ते येणार 48. 12 चोक 48 सेंटीमीटर. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे त्या चौरसाची परिमिती किती येणार आहे? पर्याय सी 48 सेंटीमीटर. तुम्ही फक्त पर्याय लिहिलं तरी पुरेसं आहे परीक्षेमध्ये. आता सध्या मी तुम्हाला त्याचं उत्तर कसं आलं यासाठी सगळ्या स्टेप देतो. योग्य पर्याय निवडायच्या प्रश्नामध्ये परीक्षेत फक्त पर्याय निवडायचे आहेत योग्य. आता त्यातला तिसरा बघूया. एका समभुज चौकोनाच्या हे दिलेलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये सम्मुख कोणांची मापे किती आहेत? 2x आणि 3x वजा 40 अशी आहेत. तर x बरोबर किती? x ची किंमत शोधायची. आता इथे समजा मी एखादा असा समभुज चौकोन काढला. या समभुज चौकोनामध्ये समजा एक कोण दिलेला आहे आपल्याला 2x इथला. हा घेऊया 2x. आणि सम्मुख म्हणजे काय? बरोबर त्याच्या समोरचा. तो किती दिलेला आहे? 3x वजा 40 इथला कोण. आणि हा कोण आहे? 2x इथला. ओके. तर मग हे समभुज चौकोनाचे सम्मुख कोण आहे? तर समभुज चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? एकरूप असतात. हे थोडक्यात आता मी इथे लिहिलं एकरूप. समभुज चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? एकरूप असतात. असं वाक्य लिहायचं इथे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर, किंवा डायरेक्ट उत्तर आलं ते तुम्ही सुद्धा लिहू शकता. सम्मुख कोण एकरूप म्हणजे 2x बरोबर काय असणार आहे? 3x वजा 40. तर काय होणार? 2x बरोबर 3x वजा 40. आता हे जर सोडवायचं असेल तर हा 2x इथे अधिक आहे, त्याला इकडे आणा. तो अधिकचा काय होईल? वजा, म्हणजे 3x वजा 2x आणि वजा 40 आहेत इकडे येऊन वजाचे काय होतील? अधिक. मग आता 3x वजा 2x म्हणजे काय होणार? 3 मधून 2 गेले 1x. 1x म्हणजेच आपण त्याला नुसतं x लिहू शकतो. x बरोबर किती येणार? इकडे उत्तर काय आलेलं आहे? 40. x ची अचूक किंमत किती आलेली आहे? 40. म्हणजे पर्याय डी
40° हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तर तुम्ही परीक्षा तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत. तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी किती ते शोधून काढा म्हटलं. आता काटकोन चौकोन म्हणजे आयत हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काय काढूया, आयत इथे काढूया. समजा हा तो दिलेला आयत आहे. दिलेला आयत काटकोन चौकोन म्हणजेच काय, आयत. तर हा तो दिलेला आयत आहे. त्याला एखादं नाव देऊया आपण. तर ए बी सी डी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आकृती काढा आणि त्याचा हा एक कर्ण घेऊया एसी. तर त्याची एक बाजू आहे 7 सेंटीमीटर, ओके, आणि एक बाजू आहे 24 सेंटीमीटर. तर त्याचा कर्ण किती हे सांगायचं. काटकोन चौकोन म्हणजेच काय, आयत. त्याच्यातला प्रत्येक कोण किती अंश असतो, 90° असतो. तर याच्यामध्ये सुरुवात करताना असं करूया, चौकोन ए बी सी डी असं लिहूया. सॉरी, सुरुवात करताना असं लिहूया. समजा चौकोन ए बी सी डी हा दिलेला काटकोन चौकोन आहे. काटकोन चौकोन आहे. काटकोन चौकोन म्हणजे काय, प्रत्येक कोण 90° म्हणून कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी हे सगळेच किती अंश असणार आहेत, 90°. तर हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं. आता आणखी एक आपल्याला दिलेला आहे, एक बाजू म्हणजे समजा ए बी 7 सेंटीमीटर आणि बी सी आहे 24 सेंटीमीटर. तर हे पक्ष आहे आणि आपल्याला कर्ण शोधायचा आहे. म्हणजे काय शोधायचं, एसी किती येतोय, हा जो एसी आहे तो किती येतोय तो शोधायचा. मग त्यासाठी आपण हा त्रिकोण घेऊया. म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये आताच आपण बघितलं कोण बी किती अंश आहे, 90°. कोण बी बरोबर 90°. तो जर 90° असेल तर कुठला प्रमेय वापरायचा आपण, पायथागोरसच्या प्रमेयावरून. तर तो प्रमेय काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची वर्ग. कर्ण म्हणजे कोण, 90°च्या समोरची बाजू म्हणजे कुठली बाजू येणार, एसी वर्ग बरोबर खाली असणारा पाया किती आहे, एसी वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. एसी वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. तर हा पायथागोरसचा प्रमेय मांडला. आता याच्यात बीसी याची किंमत किती आहे, तर ही दिली आहे किती आहे, 24. 24चा काय करायचा, वर्ग करायचा. परत ए बी किती दिलेला आहे, 7. तर 7चा काय करायचा, वर्ग करायचा. आता 24चा जर वर्ग केला तुम्ही तर तो येणार आहे 24 गुणिले 24 करायचे. किती येणार, 576 येणार त्याचा वर्ग. आणि 7चा वर्ग येणार 49. आता 576 आणि 49 यांची जर बेरीज केली तर 9 आणि 5 येतील 16, सॉरी 9 आणि 6 याच्यात केलं तर 9 आणि 6 येतील 15 येणार. परत हातचे 1 येतील, 7 आणि 4 11 आणि 1 12 आणि परत हातचे 1 म्हणजे हे होणार 6, 625. आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊन दोन्हीकडे काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. समजा मी इकडेही वर्गमूळ घेतलं, एसीचा वर्ग त्याचं वर्गमूळ आणि 625चं वर्गमूळ. इथे काय होईल, वर्गाला वर्गमूळ जाईल आणि एसी बरोबर, आता बघा जर तुम्ही हे गुणाकार करून बघितलं 25 गुणिले 25 तर उत्तर किती येणार आहे, 625. त्यामुळे 625चं वर्गमूळ किती येणार, 25 सेंटीमीटर. म्हणून शेवटचं उत्तर लिहायचं, दिलेल्या काटकोन, हे शेवटचं उत्तर लिहा, दिलेल्या काटकोन चौकोनाचा कर्ण 25 सेंटीमीटर असेल. ओके, त्या सगळ्या स्टेप लिहा. फक्त हे तुम्हाला मी स्टेप कळावी म्हणून फक्त सांगितलं, बाकी सगळ्या स्टेप त्याच्यामध्ये लिहा. असं शेवटचं उत्तर लिहायचं शेवटच्या वाक्यामध्ये. तर इथं प्रश्न क्रमांक 2 झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. चौरसाच्या कर्णाची लांबी, जस्ट मिनिट, सॉरी, चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची बाजू किती ते शोधून काढायचं. त्यासाठी काय करणार, आपण एक चौरस काढूया. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू काय आहेत, समान आहेत, असा एखादा चौरस काढला. तर त्याला नाव देऊया आपण. समजा ए बी सी डी हा आपला दिलेला चौरस आहे. उत्तराची सुरुवात इथून करूया. समजा चौकोन ए बी सी डी हा
दिलेला चौरस आहे. दिलेला काय आहे? चौरस आहे. तर चौरस म्हणजे प्रत्येक कोन 90 अंश असतो त्याच्यात. हे पहिलं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात सर्व बाजू काय असतात? चारही बाजू समान असतात. त्याला आपण चौरस म्हणतो. ओके. आता इथं एबीसीडी हा दिलेला चौरस आहे. त्यातल्या एका कर्णाची लांबी दिलेली आहे. कर्णाची लांबी किती आहे? तर 13 आहे. 13 सेंटीमीटर. तर एसी, कुठलाही एखादा कर्ण घ्या. कर्ण एसी बरोबर 13 सेंटीमीटर. हे प्रश्नात दिलेलं आहे. म्हणून काय म्हणणार? पक्ष. आता आपल्याला बाजू शोधायची. कुठलीही एक बाजू शोधा. तर त्रिकोण एडीसी मध्ये कोण डी बरोबर 90 अंश. तर इथे कारणल्या चौरसातील प्रत्येक कोण 90 अंश असतो. त्यामुळे या त्रिकोण एडीसी मध्ये इथला कोण किती असणार आहे? 90 अंश असणार आहे. मग 90 अंश असले की आपण कुठला प्रमेय वापरणार? तर म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून. तर तो प्रमेय काय सांगतो? प्रमेयावरून. तर तो प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर, कर्ण कसा ओळखायचा? 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण वर्ग. म्हणजे कुणाचा? एसी वर्ग बरोबर, एसी वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजू म्हणजे एडी वर्ग अधिक डीसी वर्ग. राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक त्या बाजूचा वर्ग. मग आता इथे एसी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक डीसीच्या ऐवजी पण काय लिहूया? एडी वर्ग अधिक एडी वर्गच लिहूया. कारण एडी बरोबर डीसी, चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान असतात. त्यात मध्ये अधिक आहे. ओके. फक्त एडीच्या ऐवजी डीसीच्या ऐवजी काय ठेवलं? एडी ठेवलं. कारण का? एडी आणि डीसी काय आहेत? समान आहे. म्हणून एसी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक एडी वर्ग. किती वेळा येते? 2 एडी वर्ग. किती वेळा येते? 2. आता हे लिहिताना आपण असं लिहूया, म्हणजे इकडे लिहूया हे 2 एडी वर्ग बरोबर एसी वर्ग. तर हे इकडे लिहूया आपण. आता आपल्याला शोधायचं काय आहे? तर एडी म्हणजे बाजू शोधायची. तर हा इथे 2 गुणिले, तर इकडे येऊन काय होणार? भागिले. म्हणजे एडी वर्ग बरोबर हा जो एसी वर्ग आहे त्याला किती होणार? भागिले 2. आता इथं वाक्य लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. हे वाक्य इथं लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. आता इकडे जर वर्गमूळ घेतलं तर एडीचा वर्ग निघून जाईल. फक्त काय राहणार? तर असं लिहूया एक स्टेप. एडीचा वर्ग त्याचं वर्गमूळ. इकडे सुद्धा काय येणार? एसीचा वर्गमूळ आणि इकडे 2चा वर्गमूळ. तर इथे वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त कोण राहील? एडी राहील. एसी इथं वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त कोण राहणार? एसी राहणार. आणि छेदात किती राहणार? वर्गमुळात 2 राहणार. आता एसीची किंमत समजा आपण टाकली. एसीची किंमत किती दिलेली आहे प्रश्नात? 13. 13 वर्गमुळात 2. आपल्याला शोधायचं काय? एडी शोधायचं. तर वर्गमुळात 2 आपल्याला कधी वर्गमुळात 2चा पाडा किंवा असं भागता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक ऍडजस्टमेंट सांगतोय. छेदाचं परिमेय करून तुम्ही शिकलेला आहात. तर डायरेक्ट काय करायचं? तर इथे वरती 13 वर्गमुळात 2 लिहायचं. छेदामध्ये आहे तसं 2. कारण समजा 1 वर्गमुळात 2 आहे. त्याचं परिमेयकरण केलं आपण. वर्गमुळात 2 आणि वरती पण वर्गमुळात 2. तर वरती येईल वर्गमुळात 2. 2 गुणिले 2 4. वर्गमुळात 2चे 4चं वर्गमूळ किती येणार? म्हणजे त्याचं रूपांतर कसं होतं? 1 वर्गमुळात 2चं वर्गमुळात 2/2 हे त्याचं रूपांतर होतं. त्यामुळे किंवा हे डायरेक्ट लक्षात ठेवा. असं जर वर्गमुळात 2 असेल तर आपल्याला भागता येणार नाही. त्यामुळे त्याचा छेदाचं परिमेय करून काय होणार? तर 13 वर्गमुळात 2/2. मग आता तुम्ही हवं तर 13ला 2 ने जर भागलं किती येणार आहे? 6.5 आणि पुढे वर्गमुळात 2. असंही करू शकता किंवा आहे असं ठेवलं तरीही चालेल. हे उत्तर फक्त त्याला एकक द्या, सेंटीमीटर. ईडी काय झाली? त्याची बाजू. म्हणून दिलेल्या चौरसाची बाजू बरोबर दिलेल्या चौरसाची बाजू. एक तर असं लिहू शकता 13 वर्गमुळात 2/2 किंवा हे असंही लिहू शकता 6.5 वर्गमुळात 2. दोन्ही उत्तर बरोबर आहे. ओके. तर हे इथे लिहा. कुठलंही एक, दोन्हीपैकी. शक्यतो हे असेल पुस्तकामध्ये. इथे आपला प्रश्न क्रमांक जो झालेला आहे तो 3 झाला. आता पुढचा 4 बघूया आपण. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4 आहे.
जर त्याची परिमिती 112 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक बाजूची लांबी शोधून काढायची. तर त्यासाठी आपण एक समांतरभुज चौकोन काढूया. समजा हा दिलेला आपल्याला समांतरभुज चौकोन आहे. त्याला एखादं नाव देऊया आपण PQRS किंवा ABCD. हे घेऊया ABCD. तर सुरुवात इथून करूया. चौकोन ABCD असल्या सुरुवातीला असल्या समजा चौकोन ABCD हा दिलेला थोडक्यात लिहितोय मी आता समांतरभुज चौकोन आहे. प्रश्नामध्ये काही आपल्याला नाव दिलं नाही, त्यामुळे सुरुवात करताना कशी करूया की दिलेला चौकोन कोण आहे ABCD. आता लगतच्या म्हणजे एकमेकाला लागून असणाऱ्या बाजूंचं गुणोत्तर, ह्या दोन्हींचं गुणोत्तर. तर आकृतीत आपल्याला AD मोठी दिसते, त्यामुळे AD ला AB चं गुणोत्तर दुसरी बाजू जराशी मोठी वाटते ती AB, कारण पहिलं गुणोत्तर आहे 3, दुसरं 4. शक्यतो आकृतीत जी मोठी वाटते ती 4 घ्या. तर AD समजा त्याचं गुणोत्तर 3 आहे आणि AB किती आहे 3:4. आता याचा अर्थ काय होणार जर AD ला AB चं गुणोत्तर 3:4 आहे, तर याचा अर्थ AD बरोबर 3x होणार व AB बरोबर किती होणार 4x. तर x काय x ही समान पट आहे, म्हणजे त्या पट्टीत असतील. x समान पट मानायचं असतं, गुणोत्तर दिलं की हे समान पट मानायचे, म्हणजे त्या पट्टीत ते असतील असा त्याचा अर्थ. आता हा समांतरभुज चौकोन आहे, तर याचा अर्थ AB बरोबर काय असणार आहे BC व दुसरं AB बरोबर DC आणि AD बरोबर इथे AD बरोबर BC. कारण का इथे लिहा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू कशा असतात एकरूप असतात. हे पूर्ण वाक्य लिहा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात एकरूप असतात. जर AB 4x आहे तर DC पण किती होणार मग BC बरोबर 4x आणि AD 3x आहे तर BC पण किती होणार 3x. अशा पद्धतीने आपण हे शोधलं. मग आता परिमिती बरोबर किंवा असं लिहिताना जरा असं डिटेलमध्ये चौकोन ABCD ची परिमिती प्रश्नात किती दिलेले आपल्याला परिमिती किती आहे म्हणून 112. पण परिमिती म्हणजे काय असतं तर चारही बाजूंची बेरीज, म्हणजे AB अधिक BC अधिक AC अधिक AD त्याच्यानंतर AD अधिक DC बरोबर 112. म्हणजे चारही बाजूंची बेरीज 112 असणार. त्यातला AB किती आहे आपला AB ला आपण 4x घेतलेला आहे, BC 3x आहे, या BC ची किंमत 3x, परत AD परत 3x आहे आणि DC किती आलाय आपलं 4x बरोबर 112. मग आता 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 4 14, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14x बरोबर 112. मग आता 14x चा अर्थ काय तर 14 गुणिले x असा त्याचा अर्थ होतो. मग ते गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे 112 भागिले 14. तर 14 गुणिले समजा 8 केले आपण, 8 चोक 32, 8 3, ओके, 8 एके 8, 8 आणि 3 11, 112, 14 8 112, म्हणजे 14 एके 14 आणि 14 8 112, म्हणजे x बरोबर किती आले 8 आले. तर हे प्रत्येक बाजूची लांबी काढायची आपल्याला हे दिल्यावर. प्रत्येक बाजू म्हणजे चारही बाजूंची लांबी. AB बरोबर कोण आहे, AB च्या बरोबर समोर कोण आहे, AB बरोबर DC. तर त्याला आपण 4x मांडलं होतं, म्हणजे 4 गुणिले x ची किंमत किती ठेवायची, x ची किंमत ठेवायची 8, म्हणजे 32 सेंटीमीटर. आणि दुसरं होतं AD आणि AD च्या समोर कोण होती BC, त्याला आपण 3x घेतलं होतं, AD बरोबर BC 3x, म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 8, 3 8 24. आता ABCD हे आपण नाव दिलं होतं म्हणून दिलेल्या समांतरभुज चौकोनाच्या बाजू अनुक्रमे कशा कशा येणार आहेत, तर पहिली 32 येईल,
त्याच्यानंतरची दुसरी बाजू 32 सेमी असलेला एकक लिहा. 32 सेमी, 24 सेमी, दुसरी बाजू परत 32 सेमी असणार आणि परत 24 सेमी. असं शेवटचं वाक्य लिहिलं तरी चालेल. क्रमाने लिहा. पहिली 32 सेमी, दुसरी 24, परत 32, 24 किंवा असं लिहू शकता 24, 32, 24, 32. हे शेवटचं वाक्य लिहा, कारण ABCD हे आपण नाव दिलं होतं त्याला. अशा पद्धतीने हे काही कॅल्क्युलेशन वगैरे करून दिलेलं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन वगैरे लिहित जाऊ नका. फक्त हे जे मुख्य उत्तर आहे ते तिथं व्यवस्थित लिहा. हे कारण वगैरे जस्ट हे कारण वगैरे व्यवस्थित द्या इथे. इथे मिळून जाईल तुम्हाला उत्तर व्यवस्थित. तर ह्या सगळ्या स्टेप इथे व्यवस्थित लिहा. आता हा झाला 4. आता पुढचा 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेंटीमीटर व 48 सेंटीमीटर आहे. तर समभुज चौकोन जो आहे PQRS त्याच्या बाजूंची लांबी म्हणजे बाजू PQ जो आहे त्याची लांबी शोधून काढायची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक समभुज चौकोन जो आहे तो काढूया. समजा हा मी काय केलं, हा एक समभुज चौकोन काढला, त्याचं नाव दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. तर तो काय घ्यायचा, PQRS हा समभुज चौकोन आहे. तर इथून सुरुवात करूया. चौकोन PQRS हा कसला आहे, हा समभुज चौकोन आहे. आता समजा त्याचे दोन कर्ण काढले आपण. इथे PR प्रश्नामध्ये दिलेलं आपल्याला PR ची लांबी 20 आहे आणि दुसरा आहे QS. समजा ते दोघं एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतात. आता आपल्याला PR किती आहे म्हणून सांगितलं प्रश्नामध्ये. तर PR बरोबर 20 सेंटीमीटर आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे QS. तर QS बरोबर किती आहे, 48 सेंटीमीटर. हे दोन्ही प्रश्नात दिलेलं आहे, त्यामुळे काय म्हणायचं, पक्ष. आता त्याच्यावरून आपण PO आणि QO हे शोधून काढूया पहिल्यांदा. त्यासाठी एक गुणधर्म आपण वापरूया. इथे कुठला गुणधर्म वापरायचा, तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. परस्परांना काय करतात, दुभागतात. तर हा गुणधर्म वापरायचा. समभुज चौकोनाचे कर्ण काय करतात, परस्परांना दुभागतात. म्हणजे काय, तर हा जो PO आहे तो पूर्ण PRच्या ह्या काय असतो, कर्णाच्या निम्मा असतो. म्हणजे PO बरोबर PR भागिले 2. तर हा पहिल्यांदा शोधूया. तर PR ची किंमत किती दिलेली आहे, 20. 20 ला जर का 2 ने भागलं तुम्ही तर किती येणार आहे, 10 सेंटीमीटर. म्हणजे PO किती मिळाला, 10 सेंटीमीटर. तसंच आता तुम्ही एकाखाली एक करा, मी ते समोरासमोर करतो. दुसरा हा जो QS आहे तो OQ आहे, तो QS च्या काय असणार आहे, निम्मा. म्हणजे OQ दुभागणं म्हणजे त्याचे निम्मे निम्मे भाग असणार. OQ बरोबर QS ला कितीने भागायचं, 2 ने भागायचं. म्हणजे 48 भागिले 2. तर 48 भागिले 2 किती येणार, 24 सेंटीमीटर बरोबर OQ, QS च्या निम्मा. आता हे दोन्ही शोधल्यानंतर आपण एक असा त्रिकोणाचा भाग आहे तो बघणार आहोत. तर इथे PQ आहे आणि इथे O आहे. तर याच्या समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत, आता इथे जे दोन कर्ण आहेत असे, तर हे दोघं एकमेकांना छेदताना लंब असतात, म्हणजे एकमेकाला काटकोनात छेदतात. ते वाक्य इथे लिहूया. समभुज, आधी हे लिहूया आपण. समभुज ही आकृती फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे दाखवणार आहे. समभुज तुम्ही परत काढायची गरज नाही. चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. लंब म्हणजे काय, 90 अंश लंब असतात. त्यामुळे इथला कोण हा O किती येणार, 90 अंश. म्हणून त्रिकोण POQ हा त्रिकोण घ्यायचा. POQ मध्ये Q बरोबर किती असणार आहे, 90 अंश. जसं की मी वरती म्हटलं, इथला कोण किती अंश असतो, हा कर्ण दुभागतात म्हणजे 90 अंश. त्यामुळे या काटकोनातला हा म्हणजे काटकोन त्रिकोण झाला 90 अंश. म्हणून आता पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून, तर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला, कर्ण वर्ग बरोबर, कर्ण कसा ओळखायचा, 90 अंशाच्या समोरचा. म्हणजे PQ चा वर्ग बरोबर PO चा वर्ग, म्हणजे एक बाजू आणि दुसरी बाजू, PO चा वर्ग अधिक OQ चा वर्ग. मग PO आणि OQ आपण वरती शोधून काढलेले. PO ची किंमत ठेवली 10, 10चा वर्ग करायचा. OQ
24. 24चा वर्ग करायचा. 10चा वर्ग येणार 100. 24चा वर्ग 10 गुणिले 10 100 आले. तसं 24 गुणिले 24 किती येणार आहे 576. तर 100 आणि 576 यांची बेरीज केली तर किती येणार आहे 676. म्हणजे PQ चा वर्ग बरोबर 676. मग आता इथे एक वाक्य लिहायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. दोन्ही बाजूकडे काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे इकडेही वर्गमूळ घ्यायचं, PQ चा वर्ग त्याचं वर्गमूळ आणि 676 त्याचंही वर्गमूळ. तर वर्गाला वर्गमूळ काय होईल कॅन्सल होईल निघून जाईल. तर PQ बरोबर तुम्ही 26 गुणिले 26 जर केलं गुणाकार केला तर तो किती येतो 576. 676. 676. त्यामुळे 676चं वर्गमूळ किती येणार 26. म्हणजे PQ बरोबर 676चं वर्गमूळ 26. त्यामुळे PQ बरोबर 26 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला शोधायचं होतं प्रश्नामध्ये. PQ बरोबर किती त्याची लांबी काढा. किती आलेली आहे ती 26 सेंटीमीटर. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर इथे आपण पहिले 5 प्रश्न बघितले. पुढचे जे प्रश्न आहेत याचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके.